तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांची म्हैस ही कथा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकली असेल. त्या कथेत एक पात्र म्हणतं, काय हो म्हशीना चालते का तुमची होमिओपॅथी? थोडीशी टीका, थोडंसं चिमटा काढणं अशा स्वरूपातलं हे वाक्य माझं मात्र होमिओपॅथी या विषयाबद्दल कुतूहल चाळवून गेलं. त्याच्यानंतर आता कोविड काळामध्ये सुद्धा आयुष मंत्रालयाने सर्वांना आर्सेनिक नावाचं होमिओपॅथीचं औषध घ्यायला सांगितलं की ज्यामुळे कोविड व्हायची शक्यता कमी होते. ह्यामुळेही आणखीन ह्या कुतूहलात भर पडली. त्यामुळे विचार केला होमिओपॅथी नक्की काय आहे हे आपण समजावून घ्यावं. आणि सुदैवाने आज होमिओपॅथी या विषयाबद्दल माहिती देण्यासाठी आपल्याला या विषयातील अतिशय प्रसिद्ध आणि अत्यंत अनुभवी असे डॉक्टर आनंद कापसे तज्ज्ञ म्हणून लाभले आहेत. डॉक्टर कापसे, आपल्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. डॉक्टर कापसेंची ओळख करून देते. त्यांनी होमिओपॅथीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर एम.एल. ढवळे स्मारक केंद्रातर्फे काम करायला सुरुवात केली. या केंद्रातूनच त्यांनी पालघर या ग्रामीण भागामध्ये होमिओपॅथीचं एक रुग्णालय स्थापन केलं आणि गेली 26 वर्ष हे रुग्णालय तिथे काम करते, वेगाने प्रगती करते. होमिओपॅथीबरोबरच ॲलोपॅथीचं समन्वय साधूनही इथे काम केलं जातं. डॉक्टर कापसे हे होमिओपॅथीचं तत्त्वज्ञान तसंच बालरोग, मानसोपचार ह्यातले तज्ज्ञ म्हणून तिथे काम करतात. याबरोबरच त्यांनी महाराष्ट्राचं आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथी येथेही मोठं योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानामुळेच त्यांना रिअल अचिव्हर्ससारखे पुरस्कारही मिळालेले आहेत. सुरुवातीला डॉक्टर कापसे, मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की होमिओपॅथीचं तत्त्वज्ञान म्हणजे नेमकं काय आहे? ही होमिओपॅथी कधी सुरू झाली? साधारण 19व्या शतकाच्या सुरुवातीला जर्मनीमधले डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन या डॉक्टरांनी होमिओपॅथीचा शोध लावला आणि त्यानंतर प्रयोगांनी त्यांनी होमिओपॅथी औषधोपचार कशा प्रकारे करावा याचे जे नियम आहेत ते होमिओपॅथिक फिलॉसॉफीचं त्यांचं पहिलं पुस्तक ऑर्गॅनन ऑफ होमिओपॅथी मेडिसिन याच्यामध्ये ग्रथित केलं. त्यामुळे होमिओपॅथीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला ही जी होमिओपॅथीचं तत्त्वज्ञान आहे आणि होमिओपॅथी कशा प्रकारे प्रॅक्टिस करावी याच्या गाईडलाईन्स याचा अभ्यास करायलाच लागतो. पण मग भारतात हे तत्त्वज्ञान कधी आलं किंवा होमिओपॅथी ही कधी आपल्याकडे उपचार पद्धती सुरू झाली? सुरुवातीला म्हणजे 1810 नंतरच युरोपियन किंवा एस्पेशली जर्मन मिशनऱ्यांनी भारतामध्ये सुरू केली आणि मग 1839ला हनीमनचा एक शिष्य डॉक्टर होनिगबर्गर म्हणून त्यांनी आपले जे पंजाबमध्ये राणा रणजित सिंग होते त्यांना एका असाध्य आजारातून होमिओपॅथीने बरं केलं. अच्छा. आणि होमिओपॅथीला जी पहिली राजमान्यता मिळाली ती तिथे मिळाली. आणि त्याच्यानंतर होमिओपॅथीचं सुरुवातीची काही वर्ष कलकत्ता हे एक मुख्य केंद्र बनलं. तिथे महेंद्रलाल सरकार म्हणून अतिशय प्रसिद्ध ॲलोपॅथिक डॉक्टरनी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस बंद करून होमिओपॅथी पूर्ण प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. आणि म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी रामकृष्ण परमहंस किंवा बंकमचंद्र चटर्जी अशा मोठ्या मोठ्या लोकांना होमिओपॅथीने उपचार केले. त्यामुळे सुरुवातीला होमिओपॅथी जी वाढली भारतामध्ये ती कलकत्त्यामध्ये. कालांतराने 20व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथी जास्ती वाढली आणि त्याच्यामध्ये आमची जी संस्था आहे त्याचे सुरुवातीचे डॉक्टर एल.डी. ढवळे यांनी 1930 साली, ते पण स्वतः MD ॲलोपॅथिक डॉक्टर होते, तर त्यांनी ॲलोपॅथी सोडून होमिओपॅथी प्रॅक्टिस करायचा निर्णय केला आणि त्याच्यासाठी समविचारी ॲलोपॅथिक डॉक्टरांची एक संस्था तयार केली, होमिओपॅथिक पोस्ट ग्रॅज्युएट असोसिएशन. त्यामुळे 20व्या शतकामध्ये
महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथी जास्ती पसरली. तुम्हाला माहिती असेल तर नर फाटकांचं नाव सगळ्यांना माहिती हो, असतं, हो. पण त्यांचे बंधू एस.आर. फाटक हम्म. ते पण ॲलोपॅथिक डॉक्टर, त्यांनी होमिओपॅथी करून पुण्यामध्ये प्रॅक्टिस केली. अच्छा. तसं करत करत ले प्रॅक्टिशनर्स आणि ॲलोपॅथ टर्न्स होमिओपॅथ यांच्यानी होमिओपॅथी भारतभर पसरली आणि मग कालांतराने होमिओपॅथीचे अभ्यासक्रम सुरू होऊन आज भारतामध्ये काही 100 होमिओपॅथिक कॉलेजेस आहेत. त्यामुळे आता सगळे होमिओपॅथी प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर हो. भरपूर संख्येने उपलब्ध आहेत. म्हणजे होमिओपॅथीची एक लहानपणची ओळख असते की छान गोड औषध, साबुदाण्याच्या गोळ्या देणारे डॉक्टर वगैरे अशा पद्धतीने. आता हे होमिओपॅथीत नेमकं आजाराचं निदान कसं करतात? कारण बरेच ॲलोपॅथी होमिओपॅथीची प्रॅक्टिस करायला लागली असं तुम्ही म्हणालात. ला म्हणतात की होमिओपॅथी एक सिस्टीम ऑफ थेरॅप्युटिक्स आहे. म्हणजे होमिओपॅथी मुख्यतः औषध कशा प्रकारे दिलं जावं, काय बेसिसवर दिलं जावं, ह्या विषयामध्ये त्याचा ॲलोपॅथीपेक्षा वेगळा आहे. पण आजाराचं निदान करण्यासाठी होमिओपॅथीमध्ये वेगळंपण काही नाही आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने मॉडर्न डॉक्टर निदान करेल त्याच प्रकारे, त्याच लक्षणांवर, त्याच तपासण्यांप्रमाणे होमिओपॅथीचं निदान होतं. पण औषध देताना जो हानिमननी पहिला होमिओपॅथीचा नियम सांगितला की समसमा शमायत. म्हणजे आरोग्यवान माणसाला औषध दिल्यानंतर जी लक्षणं आपल्याला दिसतात तीच लक्षणं जेव्हा आजारी रुग्णाला दिली जातात, तीच लक्षणं जेव्हा ज्या आजारी रुग्णामध्ये असतील त्याला ते औषध दिलं गेलं तर तो आजार बरा होतो. म्हणजे हे थोडं काट्यानी काटा काढतो म्हणतात तशा प्रकारे हा नियम त्यांनी तयार केला. हे सगळे त्यांनी ज्याला लॉ ऑफ नेचर्स म्हणून, निसर्ग नियमाप्रमाणे काम करणारी पद्धती अशी त्यांनी ती सिद्ध केली. आणि सुरुवातीच्या अनुभवांमध्ये त्यांना असं लक्षात आलं की प्रचलित फिजिओलॉजिकल डोसेसमध्ये ती औषधं दिली लॉ ऑफ सिमिलर प्रमाणे तर पेशंटला सुरुवातीला ॲग्रेवेशन्स यायची. आणि म्हणून मग त्यांनी प्रोग्रेसिव्हली औषधाचा डोस कमी कमी करत गेले. आणि नुसतं डोस कमी करणं ह्यापेक्षा त्यांनी त्याची जी सुप्त शक्ती आहे ती रिलीज करणारी एक पोटेंटायझेशन म्हणून पद्धती विकसित केली. त्यामुळे होमिओपॅथिक औषधं आता जी दिली जातात ती फिजिओलॉजिकल डोसेसच्या कितीतरी पलीकडे गेलेली असतात. आणि मग त्याच्यामध्ये आज विविध पोटेन्सीज उपलब्ध आहेत. लॉ ऑफ मिनिमम डोस आणि लॉ ऑफ सिमिलर या दोन तत्व होमिओपॅथीसाठी खूप महत्त्वाची आहेत. पण ही औषधं कशी बनवतात? म्हणजे असं आयुर्वेद म्हटलं की पटकन वनस्पती डोळ्यासमोर येतात, धातू येतात. होमिओपॅथीचं काही असं विशिष्ट आहे का? औषधं होमिओपॅथीमध्ये क्षार, वनस्पती, ॲनिमल किंवा ॲनिमल प्रॉडक्ट्स किंवा इवन काही आजाराचे टिश्यूज त्याचा वापर अशा विविध सोर्सेसमधून होमिओपॅथीची औषधं बनवू शकतात. फक्त ती औषधं देताना ती विशिष्ट प्रकारे डायल्यूस्ड आणि पोटेंटाईज केले जातात. त्यामुळे पहिलीच पोटेन्सी 1 भाग औषध आणि 99 भाग अल्कोहोल किंवा पाणी असं करत करत मग एक पोटेन्सी वाढवत जाते. आणि टिपिकली आपण 30, 200, 1000, 1 लाख, 50 लाख इथपर्यंत ह्या डायल्युशननी ह्या पोटेन्सीज केलेल्या असतात. मग आपण आधुनिक विज्ञानाचा जेव्हा विचार करतो की एक ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणतो की ज्यामुळे एका मॉलिक्युल्सचं काही किती द्रावणात असेल असं आपण समजू शकतो. तर हे जेव्हा इतकं तुम्ही सौम्य करता तुमचं औषध तेव्हा त्याच्यामध्ये ॲव्होगॅड्रो नंबरच्याही तुम्ही वरती जाता. तर मग हे कशा पद्धतीने काम करतं काही माहिती आहे का? आता हाच म्हणजे होमिओपॅथीच्या पूर्ण जागतिक ॲक्सेप्टन्सला सगळ्यात मोठा जो काही अडसर आहे तो ही जी डायल्युशनमधून होमिओपॅथिक औषधं दिली जातात आणि काम करतात तर ते कुठल्याही मॉडर्न सायंटिफिक बेंडच्या माणसाला पटकन पचत नाही. पण त्याचं दुसरं जर बघितलं तर म्हणजे आता अशी कितीतरी आम्हाला अनुभव आहेत की तुम्ही जेव्हा करेक्ट होमिओपॅथिक औषध देता तेव्हा त्याचा फायदा होतो आणि चुकीचं औषध दिलं तर महिने फायदा होत नाही. त्यामुळे होमिओपॅथीवरती सुरुवातीपासून हा एक प्रकारचा आरोप झाले. गेली 200 वर्ष आरोप तेच आहेत की तुम्ही खरी औषध नाहीच आहात आणि तुम्ही फेथ हिलिंग करता. आणि ज्यांनी होमिओपॅथिक क्युअरचा अनुभव घेतलेला असतो त्याच्या मनात एक पैशाचा संशय नसतो की हे काम करतं. आणि हे नुसतं होमिओपॅथिक डॉक्टरच नाही तर कितीतरी ज्यांना होमिओपॅथीने फायदा झाला आहे असे प्रथितीय सायंटिस्टसुद्धा शोध करण्याचा प्रयत्न करत आहेत की नक्की होमिओपॅथिक औषध काम कसं करतं.
त्याच्यासाठी विविध प्रयोग आपल्या IITsमध्ये सुद्धा झालेले आहेत. आता सध्या मॉडर्न याच्यामध्ये नॅनो पार्टिकल्स ही एक थिअरी त्याच्यासाठी सांगितली जाते. प्रत्येकजण आपापल्या प्रकारे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन होमिओपॅथिक औषधांचा शोधण्याचा प्रयत्न करत असतो. पण वस्तुस्थिती ही आहे की ते मेकॅनिझम ऑफ ॲक्शन अजून सिद्ध झालेलं नाही. पण प्रूफ ऑफ पुडिंग इज इन ईटिंग आपण म्हणतो की नाही, तसं होमिओपॅथिक औषधांनी पेशंट बरा होतो हा प्रत्यक्ष अनुभव घेणं हा एकच होमिओपॅथीवरती विश्वास ठेवण्यासाठी कारणीभूत गोष्ट आहे. आणि मी स्वतःसुद्धा या प्रक्रियेतून गेलेलो आहे. विज्ञानं जनहिताय. बऱ्याच वेळा असंही दिसतं की होमिओपॅथीचं अचूक औषध जेव्हा दिलं जातं तेव्हा आजार थोडा वाढतो आणि मग कमी होतो. ह्याचं कारण काय आहे? हे काही वेळा होतं. ह्याच्या अगेन एक होमिओपॅथीमध्ये एक विशिष्ट कन्सेप्ट आहे ससेप्टिबिलिटी. त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक जीव जो आहे सजीव हा कुठल्याही स्टिम्युलसला प्रतिसाद देतो. पण तो प्रतिसाद आपल्या आपल्या प्रकारे वेगळा वेगळा प्रतिसाद देतो. म्हणजे एकच स्टिम्युलस 10 माणसांना आपण दिला तर त्याचा प्रतिसाद वेगळा असतो. तसं होमिओपॅथिक औषध जेव्हा दिलं जातं पेशंटला तेव्हा प्रत्येक पेशंटचा प्रतिसाद वेगळा असतो. आणि गेल्या 200 वर्षामध्ये होमिओपॅथनी हे जे रुग्णांचे प्रतिसाद मिळतात त्याचं बारीक ऑब्झर्वेशन करून या रेमेडी रिॲक्शनची नोंद करून ठेवलेली आहे. त्यामुळे कुठलाही होमिओपॅथ प्रयत्न करतो हा आजार न वाढता त्वरित रुग्णाला आराम मिळावा. कारण आमच्या हनीमननी जे आम्हाला ध्येय क्युअर कसा आयडियल क्युअर काय आहे याचं त्याच्या ऑर्गॅनमध्ये लिहिलं आहे, रॅपिड जेंटल परमनंट क्युअर. अच्छा. म्हणजे पेशंटला कुठल्याही प्रकारे इजा न होता अतिशय जेंटल पद्धतीने लवकरात लवकर आराम पडावा हे उद्दिष्ट आहे. पण प्रत्यक्षामध्ये ह्या ससेप्टिबिलिटी वेगवेगळी असल्यामुळे वेगवेगळे रिॲक्शन्स दिसतात. आणि त्याच्यातले एक सांगण्यासारखं म्हणजे होमिओपॅथीकडे सध्या क्रॉनिक जटिल आजार येण्याचं प्रमाण जास्ती आहे. आणि त्या रुग्णांनी ओव्हर द इयर्स वेगवेगळे औषधोपचार घेतलेले असतात. त्या औषधोपचारांमुळे त्यांच्या आजाराची जी सुरुवातीची लक्षणं असतात ती दाबली जातात. आणि बऱ्याच वेळेला आजार दुसऱ्या ऑर्गनमध्ये सुद्धा जातो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एक्झिमा औषधांनी दाबला गेला आणि त्याचा दमा बळावला. अशा प्रकारचे जे औषधांनी सप्रेशन झालेली असतात. त्यामुळे जेव्हा होमिओपॅथिक औषधं करेक्ट अचूक दिलं जातं तेव्हा बऱ्याच वेळा ही जुनी लक्षणं परत प्रस्थापित होतात. आणि ती एक चांगली रिॲक्शन समजली जाते. आणि मग त्याच्यानंतर काही दिवसातच ही रिॲक्शन पण क्षमते आणि जो सध्याचा आजार असतो तोही बरा होतो. तर म्हणजे ह्या 2 कारणामुळे होमिओपॅथीमुळे लक्षणं बळावली जाऊ शकतात. हा प्रवाद बराच पसरलेला आहे. पण एक सांगा, बऱ्याच वेळा होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडे पहिल्यांदा गेलं आपण की ते बरेच प्रश्न विचारतात. म्हणजे बऱ्याच लोकांचा ह्यालाही आक्षेप असतो की औषध एवढंच आणि त्यासाठी एक तासभर आम्हाला प्रश्नोत्तरांचाच तास असतो. तर याचं कारण काय? म्हणजे त्यांचे हे असे जुने आजार तुम्हाला कळून घेतात? याचं कारण असं आहे की एकतर होमिओपॅथी ही फक्त आजाराला औषध देत नाही. होमिओपॅथी आजारी असलेल्या रुग्णाचा अभ्यास करतो. आणि त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणू प्रकृती आणि विकृती त्या रुग्णाची या दोघांचा अभ्यास केला जातो. आणि होमिओपॅथीचं मुख्य तत्व असं आहे की प्रत्येक रुग्ण हा एक युनिक व्यक्ती आहे. त्याची लक्षणं इतर त्याच आजाराच्या रुग्णांपेक्षा सुद्धा वेगळी असतात. त्यामुळे जेव्हा आम्ही ह्या सगळ्याची माहिती घेणं आणि दुसरं त्याचे सुरुवातीपासूनचे आजपर्यंतचे आजार ह्याच्या लक्षणांची माहिती घेणं आणि त्याच्या पुढे जाऊन होमिओपॅथीनी माणसाचा समग्र विचार करायचं ठरवल्यामुळे त्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्यावरती होणारे वातावरणाचे परिणाम, त्याच्या घराण्यात असणारे आजार, अशा विविध गोष्टींचा विचार करून मग त्याला योग्य असं औषध निवडलं जातं की जे त्या आजाराच्या मुळाशी जाऊन तो आजार ज्याला आपण क्युअर होणं म्हणू त्यासाठी प्रयत्न करतो. दुसरं असंही म्हटलं जातं की होमिओपॅथीच्या औषधांमध्ये धातू असतात, स्टिरॉइड्स असतात, ज्याच्याबद्दल साहजिकच ॲलोपॅथीला विशेषतः धातूंबद्दल खूप मोठा आक्षेप असतो की ते शरीरात साठून राहतात. तर हे कितपत खरं आहे? स्टिरॉइडचा विषय तुम्ही बघितला तर कुठलाही खरा होमिओपॅथ हा स्टिरॉइडला शिवणार पण नाही. प्रत्येक पथीमध्ये
पेशंटला लवकरात लवकर उतार दाखवून पकडून ठेवण्याची जर लबाडी कोणी करणार असेल तर त्याच्यासाठी ही लबाडी सगळ्या पतीमध्ये करणारे डॉक्टर तुम्हाला मिळू शकतील. त्यामुळे ते मी म्हणजे दिस इज एक्सेप्शन नॉट द रूल. आणि होमिओपॅथी इनफॅक्ट स्टिरॉइडनी आजार सप्रेस करण्याच्या विरुद्ध आहे. कारण होमिओपॅथी नैसर्गिकरित्या त्या लक्षणांवरती आधारित औषध निवडून पेशंटला रिलीफ देत असते. त्यामुळे स्टिरॉइड घेतल्यामुळे उलट होमिओपॅथिक औषध निवडणं कठीण होतं. आणि होमिओपॅथीची औषधं दीर्घकाळ घ्यावी लागतात हे खरं आहे का, की फक्त असे काही जे चिकट आजार किंवा दीर्घकाळ ज्यामुळे पेशंटला त्रास होतोय रुग्णाला अशासाठीच लागतं? होमिओपॅथी 19व्या शतकातली जी होमिओपॅथी प्रसिद्ध झाली युरोप अमेरिकेमध्ये ती तत्कालीन सर्व ॲक्यूट आजारांना त्वरित रिलीफ देणं ह्यामुळे झाली. म्हणजे हां, अगदी उलट आहे म्हणजे. आणि भारतात सुद्धा जे हे डॉक्टर महेंद्रलाल सरकार होमिओपॅथीकडे वळले ते त्या काळात कॉलराच्या साथी खूप होत्या. तर कॉलरामध्ये होमिओपॅथीनी त्वरित रिलीफ पडतो आणि होमिओपॅथी ही सगळ्यात चीप ट्रीटमेंट आहे. ह्या दोन गोष्टींमुळे त्यांना प्रभावित केलं. त्यामुळे होमिओपॅथीनी ॲक्यूट आजारांमध्ये काही मिनिटात किंवा काही तासात सुद्धा आराम पडायला लागितलेलं कितीतरी केसेस मी स्वतः बघितलेले आहेत. क्रॉनिक आजारांमध्ये नॅचरली त्या आजारांचं स्वरूप असं असतं की काही आजार हे बरे होण्यासारखे असतात पण त्याला वेळ लागतो आणि काही आजार हे असाध्य कॅटेगरीतले असतात की ज्याच्यामध्ये क्युअर ही गोष्ट खूप दूरची असते पण पहिल्यांदा त्या आजारात उतार पडणं किंवा त्याला कंप्लीट रेमिशनमध्ये आणणं अशी उद्दिष्ट औषधोपचाराची होतात. मग अशा आजारांमध्ये जसं आता दमा आहे, संधिवात आहे, असे जे आजार असतात तर त्याच्यामध्ये नॅचरली ट्रीटमेंट लॉंग टर्मला होते. आणि होमिओपॅथीकडे आजकाल जास्ती करून अशा आजारांचे पेशंट सोरियासिस आहे जाणार असल्यामुळे त्यांना दीर्घकाळ ट्रीटमेंट लागते. पण आता माझे यातले 2 अनुभव मी सांगण्यासारखे आहेत जे मी या काळात ज्याच्यामध्ये केस सिरीज रिसर्च केले. माझ्या डिझर्टेशन मी मसा म्हणजे वॉट्सवरती डिझर्टेशन केलं होतं. तर त्या 45 केसेसमध्ये होमिओपॅथिक औषध करेक्ट दिल्यापासून किती काळामध्ये उतार पडला याचं मी ॲनालिसिस केलं होतं. अच्छा. तर पहिल्या आठवड्यात बरे झालेल्या काही केसेस होत्या. ॲव्हरेज वेळ करेक्ट औषध दिल्यापासून 12 आठवडे लागलेले होते आणि काही केसेसमध्ये 6 महिने ते 9 महिने लागलेले होते. त्यामुळे मला स्वतःला लक्षात आलं की पेशंटला मी प्रश्न विचारला की डॉक्टर मी किती काळ औषध घ्यावं लागेल. तर त्याला एक 6 महिने तरी तू घे, त्याच्या आत सहसा तुझा असा राहील असं लक्षात येईल. दुसरं मी एक इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व आहे याच्यासाठी एक वर्ष आम्ही प्रोजेक्ट चालवला होता आणि साधारण 50 कपलना आम्ही होमिओपॅथिक औषधं दिली. तर त्याच्यात आणि मग त्याचं पूर्ण ॲनालिसिस केलं होतं. तर त्यातल्या 21 वेळा प्रेग्नन्सी राहिल्या होत्या. 50 कपल की ज्यांना 2-2, 40% वर आणि ज्यांना 2-2, 3-3 वर्ष सगळे ॲलोपॅथिक औषधं घेऊन उतार पडलेला नव्हता अशा केसेस होत्या त्या. आणि त्याच्यामधल्या सुद्धा जे रिझल्ट ॲनालिसिस केलं तर 2-3 कपल असे होते की ज्यांना पहिल्या महिन्यातच प्रेग्नन्सी राहिली होती. क्विक इफेक्ट. आणि ॲव्हरेज टाईम रिक्वायर्ड फॉर कन्सेप्शन हा 3 महिने ते 6 महिने होता. मग नॅचरली काही यांना औषध निवडताना स्ट्रगल झालं मग त्यांना 9 महिने वर्षभरपर्यंत लागलं होतं. त्यामुळे आता आम्ही इन्फर्टिलिटीच्या कपलना सुद्धा 6 महिने ते वर्षभर तुम्ही होमिओपॅथीला वेळ द्या किमान असं आता सांगतो. ह्या व्यतिरिक्त असे कुठले विशेष आजार आहेत का की ज्याच्याबद्दल तुम्ही म्हणाल की होमिओपॅथीत रामबाण उपाय मिळू शकतो पण बाकीच्या ह्याच्यात नाही, म्हणजे कुठल्या रुग्णांना तुम्ही होमिओपॅथीचं औषधच घ्या असं सांगू होमिओपॅथी शकाल? तसं म्हणजे फिलॉसॉफीचा जो त्याच्यातला जो भाग आहे की जी गोष्ट औषधोपचाराद्वारे नैसर्गिकरित्या बऱ्या होण्यासारखी आहे त्या प्रत्येक आजाराला होमिओपॅथी दिली जाऊ शकते. आणि जो असाध्य स्टेजला पोचलेला आहे की इनक्युरेबल स्टेजला पोचलेला आहे त्यालासुद्धा त्याच्या त्रासामधून रिलीफ देणं हे करेक्ट होमिओपॅथीने शक्य होतं. हा झाला फिलॉसॉफिकल पॉईंट. प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर क्रॉनिक आजारांमध्ये आपण बरेच आजार हे सायकोसोमॅटिक आजार बघतो आणि होमिओपॅथीची केस घेण्याच्या पद्धतीमुळे किंवा औषध निवडण्याच्या पद्धतीमुळे पेशंटचं मन आणि शरीर या दोन्हीचा विचार करून आपण देतो. त्यामुळे बहुसंख्य सायकोसोमॅटिक मेडिसिनमध्ये होमिओपॅथी हा एक फर्स्ट चॉईस राहतो. आणि दुसऱ्या ज्या आजारांमध्ये
ज्याला इम्युन मेकॅनिझम्स डिस्टर्ब्ड असतात हम्म. किंवा एंडोक्रायनल मेकॅनिझम्स डिस्टर्ब्ड असतात, तर होमिओपॅथी जेवढा काही आजपर्यंत पुरावा उपलब्ध आहे ते इट सेट्स दीज मेकॅनिझम्स राईट. समजा थायरॉईड आजार आपण बघितले, हम्म. तर ॲलोपॅथीमध्ये थायरॉईडसाठी एल्ट्रॉक्सिन हायपोथायरॉईडला आयुष्यभर घ्या. हो. सो ते एक सप्लिमेंट आहे, सबस्टिट्यूट आहे, ते क्युअर नाही आहे. किंवा हायपरथायरॉइडिझममध्ये आयोडीन ॲब्लेशन केलं जातं आणि मग पेशंटला हायपोथायरॉईडमध्ये आणून आयुष्यभर एल्ट्रॉक्सिनवर मॅनेज केलं जातं. पण मी होमिओपॅथीनी ह्या दोन्ही कंडिशन, सगळे पेशंट असं मी म्हणत नाही, पण पूर्ण क्युअर झालेल्या अच्छा. आणि ज्यांच्यामध्ये इवन नोड्यूल, हॉट नोड्यूल विथ हायपरथायरॉइडिझम, पूर्ण पेशंट बरा होऊन गेली 30 वर्ष त्याला थायरॉईडसाठी काहीही औषध लागलेलं नाही असा क्युअर झालेला बघितलेला आहे. आजार आणि औषधावरनं म्हणून मी मगाशी सुरुवातीला उल्लेख केला, तर तुमच्या औषधाची ती गोडगोड गोळ्यांमध्ये कशी काय असतात? म्हणजे लहान मुलं तर फार खुश असतात त्याच्यावरती, तर म्हणजे काय व्हेइकल म्हणून ते जास्त चांगलं ते आहे? व्हेइकलच आहे, कारण औषधं जी बनतात ती टिपिकली या पोटेन्शियल लिक्विड फॉर्ममध्ये औषधाचा काही पार्ट आणि बाकी व्हेइकल म्हणून अल्कोहोल किंवा पाणी वापरून केलं जातं. मग ते जेव्हा पेशंटला द्यायची वेळ येते आणि ते पण ड्रॉप्समध्ये द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी व्हेइकल म्हणून साखरेच्या गोळ्या किंवा दुधातल्या साखरेची पावडर, मिल्क शुगर, याच्या माध्यमातून ते औषध पेशंटला दिलं जातं की ज्यामुळे ते घेणं सुलभ होतं. ते व्हेइकल हे सगळ्या रुग्णांसाठी सारखंच वापरलं जातं. विज्ञानम जनहिताय. आता मी एक प्रश्नाकडे येते, जसं सुरुवातीला मी उल्लेख केला, खरंच प्राण्यांना होमिओपॅथी दिली जाते का? तुम्ही म्हशीचा उल्लेख केला तर खरोखरच मी पालघरला जायच्या आधी काही दिवस एका म्हशीच्या गोठ्यात जाऊन म्हशींना औषधं दिली होती. आणि खरं त्याचं चांगलं सांगण्यासारखं जे आहे की जे होमिओपॅथीवरती हा जो आरोप झाला की होमिओपॅथी ही फेथ हिलिंग आहे, तर हनीमनचा जो पट्टशिष्य होता डॉक्टर बोनिंगसन जर्मनीमध्ये, तर त्यांनी ह्या आरोपाला उत्तर देण्यासाठी खूप चांगले, ते वकील होते मुळात आणि मग होमिओपॅथिक झाले डॉक्टर, तर त्यांनी त्यांच्या वकिली बाण्यानी जगापुढे होमिओपॅथीची एफिकसी सिद्ध कशी केली ते मी सांगतो. ते जर्मनीच्या ग्रामीण भागात प्रॅक्टिस करायचे आणि त्यांच्याकडे औषध घ्यायला फार्मर्स, शेतकरी आणि त्यांच्या जनावरांसाठी पण येऊन औषधं घेऊन जायचे. मग त्यामध्ये घोडा असेल, गाय बैल असतील, आणि ती लक्षणं बघून हे औषध द्यायचे. आणि त्यांनी एक बाउंड रजिस्टर पेशंटचं ठेवलेलं होतं की दर पानावरती नवीन केस नोंदवायची, त्याची लक्षणं काय आणि त्याला काय उतार पडला किंवा नाही पडला, हे जसं आहे तसं नोंदलेलं असायचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जनावरांना होमिओपॅथीने कसा उतार पडला त्याच्या नोंदी प्रसिद्ध केल्या. आणि मग त्यांनी विचारलं की ज्या जनावरांनी मला बघितलंही नसेल किंवा ज्याच्याकडून मी काही ज्याच्याशी बोललेलं नाही, तो काही फेथमुळे बरा होणार नाही, तो जर बरा झाला असेल तर हे फेथ हिलिंग आहे का? मला वाटतं फारच छान वकिली बाण्याने सिद्ध केलं आणि स्वतःची इंटिग्रिटी त्याच्यासाठी पणाला लावली. तुम्ही कोणीही येऊन चेक करू शकता, जसं आहे ते. आता मला सांगा, म्हणजे हे तर फारच छान पद्धतीने सिद्ध केलं, पण आता होमिओपॅथी आणि आधुनिक विज्ञान म्हणजे ॲलोपॅथी हे परस्पर समन्वयानेही काम करू शकतात का? आम्ही तर ढवळे हॉस्पिटलमध्ये सुरुवातीपासून हा इंटिग्रेटेड अप्रोच वापरला. आज केंद्र सरकारसुद्धा सगळ्या मेडिकल सिस्टीम्सनी इंटिग्रेटेड पद्धतीने पेशंटची सेवा करावी याचा प्रसार करते आहे. आणि ॲलोपॅथिक पद्धतीने ट्रीटमेंट करावी, आम्ही आमच्या पद्धतीने ट्रीटमेंट करावी आणि एकमेकांशी सहकार्य करावं. आणि ह्यामधून मग आम्ही विविध अशा क्षेत्रांमध्ये होमिओपॅथी वापरायला सुरुवात केली की जे अदरवाईज होमिओपॅथीला संधी मिळत नाही. आणि त्यामुळे ICUमध्ये जे लहान मुलांचं NICU असतं, जिथे 800-1000 ग्रॅमपासूनची नवजात अर्भकांना होमिओपॅथी दिली गेली. आम्ही डायलिसिस सेंटर चालवतो, तर त्यांना होमिओपॅथी ॲज अ ॲडज्युव्हंट औषध देऊन अशा विविध याच्यामध्ये इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीनी एकत्र असे खूप अनुभव आम्ही घेतले आणि ज्यामध्ये पेशंटना त्यांच्या तक्रारीमध्ये फायदा झाला. बाकी सर्जरीमध्ये किंवा डेंटल प्रोसिजर्समध्ये अशा विविध ठिकाणी हा इंटिग्रेटेड अप्रोच आम्ही सक्सेसफुली राबवला आणि त्यामधून रुग्णांना फायदा झाल्याचा आमचा अनुभव आहे.
आता म्हणजे तुम्हाला इंटिग्रेटेड थेरपीचाही अनुभव आहे, होमिओपॅथीचाही आहे. हो. तेव्हा कधी रुग्णांनी होमिओपॅथीकडे यावं असं तुम्ही सांगाल? प्रायमरी मी जे सांगतोय की एक तर आता लहान मुलांमध्ये तर पेरेंटचीच इच्छा असते की त्यांना मुलांना अँटीबायोटिक वगैरे द्यायची नसतात. दुसरं हे जे मी सांगितलं की जिथे जिथे सायकोसोमॅटिक इलनेसेस, इम्युनॉलॉजिकली मिडिएटेड इलनेसेस, हे जे क्रॉनिक आजार आहेत तिथे त्याला म्हटलं आहे की होमिओपॅथी ही या आजारांची राणी आहे. कितीतरी मानसिक आजारांमध्ये होमिओपॅथीनी मुळापासून आराम मिळतो. डिप्रेशन आहे, अँझायटी आहेत. आमच्याकडे आमच्या हॉस्पिटलमध्ये व्यसनाधीनता याच्यावरती काम झालं आणि शेकडो लोकांचं अल्कोहोल विड्रॉल प्युअर होमिओपॅथीनी आम्ही मॅनेज केलं आहे. डॉक्टर, तुम्ही आज इकडे आलात आणि आम्हाला खरंच खूप छान माहिती दिली. केवळ होमिओपॅथी नाही तर होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी हे एकत्र येऊन कसं काम करू शकतात ह्याचीही माहिती दिलीत. मनापासून आपल्याला धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं